यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय करणार. इथे काय काय करणार 7 मल्टिप्लाय 1 घेणार आणि खाली डिनॉमिनेटरला 7 मल्टिप्लाय 4 घेणार वरती आणि खाली 7 मल्टिप्लाय 1 घेणार. सो हे जर सोडवलं तर आपला आन्सर काय येतं 3 1 3 प्लस 7 4 28 अपॉन 7. आन्सर येईल 31/7. कळालं का सर्वांना? हो सर. काय अडचण आहे यामध्ये? नेक्स्ट उदाहरण बघा. सेकंड एक्झाम्पल 3/4 मायनस 3/2. काय करायचं तुम्हाला यामध्ये? तर सगळ्यात महत्वाचं याचे डिनॉमिनेटर सेम आहे का बघा. नाहीये ना, मग काय करणार? एक तर ऑप्शन नंबर 1 इथे बघा 2च्या टेबलमध्ये 4 येतो. तुम्ही जर असं या दोघांनाही मल्टिप्लाय 2 केलं तरी तुमचा डिनॉमिनेटर 4 होऊ शकतो. कसा? बघा 3/4 मायनस 6/4 होईल. ठीक आहे. मग याचं उत्तर काढलं तर याचं उत्तर काय येईल -3/4 येईल. आणि जर समजा तुम्ही हा नंबर आहे 3/4 मायनस 3/2 होता, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर उत्तर काय येईल 3 मल्टिप्लाय 2 मायनस 3 मल्टिप्लाय 4 डिवाइड बाय खाली काय येणार 4 इंटू 2 येणार. हे जर केलं तर उत्तर काय येतं 3 to the 6 मायनस 12/8. आता हे सोडवलं तर उत्तर काय येईल सांगा बरं -6/8 येईल. हे दोघेही नंबर तुमचे 2 ने डिवाइड होतात म्हणून याला जर 2 ने डिवाइड केलं तर 2 4 जा सर 8 मला नाही आणि 2 3 समजलं. जा -3/4. -3/4 उत्तर येईल. -3/4. कोणाला नाही समजलं? कोणाला नाही समजलं? सर मला समजलं. हा, नाही समजलं त्यांनी लक्ष द्या. इथे काय केलंय? लक्ष द्या माझ्याकडे. सर मला नाही समजलं. हा, लक्ष द्या, मी समजून सांगतो. सर मला नाही समजलं. तुम्हाला काय करायचं आहे नंबर मध्ये या ठिकाणी इथे 3/4 3/4 मायनस 3/2 होता की नाही, या दोघांना जर मल्टिप्लाय केलं 3 मल्टिप्लाय 2 इथे लिहा. त्यानंतर पुढचा नंबर मी तुम्हाला काय सांगितलं आहे तर 3 मल्टिप्लाय 4 करा, ते इथे लिहा. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे डिनॉमिनेटर म्हणजे 4 मल्टिप्लाय 2 करायचं, इथे डिनॉमिनेटरला लिहायचंय. क्लिअर? एवढं क्लिअर झालं का? 3 मल्टिप्लाय 2 इथे. त्यानंतर बघा ज्यांचं लक्ष नाही त्यांनी नीट लक्ष द्या. आणि पुढचं काय करायचंय तुम्हाला तर या ठिकाणी दोन्ही डिनॉमिनेटर इथे खाली घ्यायचे. ठीक आहे. मग आता मला सांगा 3 2 जा किती होतात? 3 2 जा किती होतात? 6 आणि 3 4 जा 12 होतात की नाही? हा. मग तुम्हाला काय करायचं आहे? कोण आहे रे ओरडणार? रिमूव्ह करू का क्लासमधून? उगाच आवाज नाही आला पाहिजे मला, व्यवस्थित चालला पाहिजे क्लास. टाकली एवढी पावटे. हा बोला. मला परत समजून सांगा सर. लक्ष द्या आता. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, जे काही नंबर आहे ते नंबर या ठिकाणी तुमच्या समोर घेतलेले आहे. प्रेमराज लक्ष दे जरा, बोलू नको मध्ये मध्ये. इथे काय करायचंय तुम्हाला तिरकस गुणाकार केला 3 मल्टिप्लाय 2 केला तर 6 येतो आणि 3 मल्टिप्लाय 4 केला तर काय येतो 12 येतो का नाही? मग तो 12 लिहा आणि 4 मल्टिप्लाय 2 केलं तर उत्तर 8 येतं, ते इथे खाली लिहा. ठीक आहे. 6 मधून 12 मायनस होतात का? नाही. आपण छोट्या नंबर मधून मोठा नंबर मायनस करतोय म्हणून मोठ्या नंबर मधूनच छोटा नंबर मायनस करा, म्हणजे 12 मधून 6 मायनस केलं तर उत्तर 6 येतं. पण जे उत्तर येईल त्याच्या पुढे आपल्याला लिहायचंय मायनस साईन. का बरं मायनस लिहायचं? कारण आपण छोट्या नंबर मधून मोठी संख्या वजा केली म्हणून. ठीक आहे. मग 6/8 आला, ते दोघे नंबर 2 ने डिवाइड होतात म्हणून त्याला 2 ने डिवाइड केलं, आन्सर काय येतं -3/4. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा 3/4 मायनस 3/2. हे झालं वाटतं.
थर्ड एक्झाम्पल घेऊया आता. थर्ड एक्झाम्पल आहे 9/3 प्लस 8/2. 9/3 प्लस 8/2. या ठिकाणी काय करायचंय आपल्याला? तर सगळ्यात महत्वाचं, या दोघांना आपण कशाने डिवाइड करतो? तर या दोघांना आपण 3 ने डिवाइड करतो. म्हणून 3 1 3, 3 3 9 होईल, आणि 2 1 2, 2 2 2 4 8 होईल. डायरेक्टली नंबर येतो 3/1 प्लस 4/1, म्हणजे आन्सर येईल 7/1. याचा अर्थ डायरेक्ट 7 लिहा. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 9/3 प्लस 8/2 झालं. 10/5 प्लस 6/3. 10/5 प्लस मला 6/3. नाही कळालं. लक्ष कुठं होतं मग? कोणाचा आवाज येतो रे खडखडते? म्यूट करा बरं आवाज. समजून सांगा ना. हा, लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? 9/3 हे दोघेही नंबर 3च्या टेबलमध्ये येतात, म्हणून या दोघांना 3 ने डिवाइड केलं. कशाने डिवाइड केलं? दोघांना 3 ने डिवाइड केलं. आणि 8/2 या दोघांना डिवाइड केलं 2 ने. यांना जर डिवाइड केलं तर उत्तर काय येतं? 3च्या टेबलमध्ये 3 नंबरला 9 येतो, आणि 2च्या टेबलमध्ये 4 नंबरला काय येतो? 2 येतो. खाली डिनॉमिनेटर तेच होते, त्यामुळे ते 1 आन्सर येणार. मग 3 प्लस 4 केला तर काय येईल? 7/1 येईल. आता पुढचा नंबर बघा, 10/5 प्लस 6/3. काय करणार आपण या नंबरला? तर 10/5 हा जो काही नंबर आहे, याच्यामध्ये 6/3 ऍड करायचा आहे. तर हे दोघेही नंबर बघा आपले 5च्या टेबलमध्ये येतात, म्हणून या दोघांना 5 ने आपण डिवाइड करणार. त्यानंतर 6/3 जो आहे, हे दोघेही नंबर आपले 3च्या टेबलमध्ये येतात, म्हणून आपण या दोघांना 3 ने काय करणार? डिवाइड करणार. येतंय का लक्षात सर्वांना? काय सांगतोय ते कळतंय का? अरे कळतंय का मी काय सांगतोय? हा, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांनी स्वतःचे नाव चेंज करून घ्या बरं पटकन. मला नाव जास्त जास्त दिसलं पाहिजे. हे कोण आहे? आधी नाव चेंज कर, आणि मग परत क्लासला जॉईन कर. पायोनियर काय नाव टाकून ठेवलंय त्यांनी. प्रत्येकाचं स्वतःचं नाव दिसलं पाहिजे मला इथे क्लासमध्ये. दुसरं कोणतंच नाव नाही दिसणार. वेगळं नाव दिसलं की मी डायरेक्टली रिमूव्ह करून टाकेल ग्रुपमधून, क्लासमधून. बघा इथे काय काय करायचंय? 5 ने डिवाइड केलं तर या नंबरला काय येणार? 5 1 5. जे नंबर तुम्ही घेणार आहात ना, त्या ठिकाणी त्या नंबरचा टेबल क्रमांक लिहायचा. म्हणजे 5च्या टेबलमध्ये 5 नंबर 1 ला येतो, म्हणून इथे 1 लिहायचा. त्यानंतर 5च्या टेबलमध्ये 10 किती नंबर येतो? 2 नंबरला येतो, म्हणून इथे 2 लिहा. 3च्या टेबलमध्ये 3 येतो 1 नंबरला, म्हणून इथे 1 लिहा. आणि 3च्या टेबलमध्ये 6 येतो 2 नंबरला, म्हणून 2 लिहा. म्हणजे आपलं शॉर्टकट मध्ये उत्तर काढलं तर आपलं उत्तर नंबर मध्ये काय येतो इथं? तर आपला नंबर या ठिकाणी येतो 2/1 प्लस 2/1. आन्सर येईल 4/1, म्हणजेच 4. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 5 नंबरचं. 10/20 प्लस 3/6. 10/20 प्लस 5/6. काय करणार आहात? तर सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला घ्यायचे जे काही नंबर आहे ते नंबर बघा काय आहे. या ठिकाणी तुमचा 10 आणि 20 हे दोघेही नंबर कुठल्या टेबलमध्ये येतात? हे दोघेही नंबर बघा 10च्या टेबलमध्ये येतात, म्हणून या दोघांना 10 ने डिवाइड करा. पुढचे नंबर काय कुठल्या टेबलमध्ये येत नाही, यांना 10 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल? 10च्या टेबलमध्ये 20 येतो 2 नंबरला, आणि 10च्या टेबलमध्ये 10 येतो 1 नंबरला. सो आपण लिहिताना नंबर काय लिहिणार? 1/2 प्लस 5/6. क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 मल्टिप्लाय 6 प्लस 5 मल्टिप्लाय 2 डिवाइड बाय खाली काय घेणार? 2 मल्टिप्लाय 6. आता हे जर सोडवलं तर 1 मल्टिप्लाय 6 6च येईल. 5 2 10 होतील, आणि 6 2 12 होईल. आन्सर येईल 16/2. हे जर सोडवलं तर आता उत्तर काय येईल? 2 1 2, 2 8 16. आन्सर असेल 8/1, म्हणजेच 8. कळतंय का सर्वांना?
पण तिथे 12 आला असताना सर मला आला असता पुन्हा एकदा सर तिथे 12 आला असताना कुठे 16 अपॉन 12 हो 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 हा 12 आला असता, माझ्याकडून रॉंग झालं. मग आता इथे हे दोघेही नंबर फोरच्या टेबल मध्ये येतात, सो याला 4ने डिवाइड करा दोघांना. ठीक आहे, हे जे काय नंबर आहे या दोघांना 4ने डिवाइड करा. 4ने डिवाइड केलं तर काय येणार सांगा बरं. 4 3 12 होतील आणि 4 4 16 होतील, म्हणजे तुमचा आन्सर काय येईल 4/3. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सर खाली गेलं. 8/4 प्लस 8/3, सॉरी 3/6. 8/4 प्लस 3/6. सर माइक म्यूट करा ना. काय करायचंय तुम्हाला, तर सगळ्यात महत्वाचं या नंबर मध्ये 8/4 ला इथे डिवाइड केलं तर काय येईल. डिवाइड केल्यानंतर बघा इथे 4च्या टेबलमध्ये 8 आणि 4 येतो, म्हणून दोघांनाही 4ने डिवाइड करा. आणि इथे 3 आणि 6 दोघेही 3च्या टेबलमध्ये येतात, म्हणून त्यांना 3ने डिवाइड करा. आता हे डिवाइड केलं तर आन्सर काय येतं, तर आन्सर बघा 4 टू द 8 होतील, म्हणून इथे 2 लिहिला. आणि 4च्या टेबलमध्ये 4 1 नंबरला येतो, म्हणून 1 लिहिला. ठीक आहे, त्यानंतर काय करायचंय 3/6, 3च्या टेबलमध्ये 3 1 नंबरला येतो आणि 6 येतो 2 नंबरला. आपला नंबर शिल्लक राहिला आहे 2/1 प्लस 1/2. आपण काय करणार यांच्यात क्रॉस मल्टिप्लाय, 2 मल्टिप्लाय 2 प्लस 1 मल्टिप्लाय 1 डिवाइड बाय 1 मल्टिप्लाय 2. हे बघा या दोघांची मल्टिप्लिकेशन काय करायची इथे लिहायची. ठीक आहे, त्यानंतर ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन कुठे लिहिणार आहे तर ती इथे लिहिणार. ठीक आहे, आणि ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन इथे खाली लिहिणार. ठीक आहे, मग आता आपण हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येतं, तर आपलं उत्तर येईल 2 to the 4 प्लस 1/2. आन्सर असेल 5/2. समजतंय का सर्वांना. हो सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सर 15/12 प्लस 18/9. 15/12 समजलं नाही. प्लस 18/9. तुम्हाला काय करायचंय लक्ष द्या माझ्याकडे. 15/12 हे दोघेही नंबर जे आहे तुम्हाला काय करायचंय, हे तुमचे दोघेही नंबर होतात 3ने डिवाइड, तो यांना 3ने करा. आणि हे दोघेही नंबर डिवाइड होतात हे सुद्धा डायरेक्ट 9ने डिवाइड होतात, म्हणून 9ने करा. 3ने पण होता पण डायरेक्ट 9ने डिवाइड होता. मोठा जेवढा नंबर घेणार तेवढा आन्सर फास्ट येईल, लक्षात ठेवा. जेवढा बिगर नंबर तेवढा आन्सर फास्ट असणार. ठीक आहे, मग आपण जर हे सोडवलं तर आपलं उत्तर कसं येणार या ठिकाणी बघा. तर तुमचा जो काय नंबर आहे 59/12 या दोघांनाही डिवाइड करा 3ने. 3 4 12 होतात, 3 5 15 होतात. त्यानंतर 9च्या टेबलमध्ये 9 1 नंबरला येतो आणि 18 येतो 2 नंबरला. ठीक आहे, माईक तापा पण आता आपण काय करणार हे नंबर लिहून घ्या. 5/4 प्लस 2/1. आन्सर येईल आन्सर काय येईल तर या ठिकाणी 5 मल्टिप्लाय 1 घ्या, यांचा दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय. त्यानंतर प्लस 4 मल्टिप्लाय 2 करा, या दोघांचा मल्टिप्लिकेशन. आणि डिनॉमिनेटरला काय घेणार तर 4 मल्टिप्लाय 1. ठीक आहे, आन्सर काय येईल 5 1 5 प्लस 4 to the 8 आणि 4 1 4. 5 प्लस 8 किती होतात 13 आणि 13/4 हे असेल तुमचं आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 8 नंबरचं. ए कावेरी
24/30 प्लस 6/18. 24/30 प्लस 6/18. बघा, सगळ्या उदाहरणामध्ये तुम्हाला आता हे जे उदाहरण दाखवतोय यामध्ये डिवायडेशन मस्ट आहे, लक्षात ठेवा. जेवढं तुम्ही डिवाइड करणार तेवढं आन्सर फास्ट मध्ये येणार, शॉर्ट मध्ये आन्सर येणार. ठीक आहे. मग आता कोणत्या नंबरने डिवाइड करायचं, कसं डिवाइड करायचं, तर याच्यासाठी तुम्हाला कसोट्या पाठ पाहिजे. टाकायचं आहे. अरे ते ऑलरेडी तुम्ही सोडवलेलं आहे ना, मी आता समजून सांगतोय तुम्हाला. या दोघांना डिवाइड करणार तुम्ही 6 ने, ह्या दोघांनाही डिवाइड करणार 6 ने. ठीक आहे. जेवढा बिगर नंबरने डिवाइड करणार तेवढं फास्ट आन्सर येईल, लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचं. हा, आणि आणखी एक सूचना लक्षात ठेवा, शेजारी जर तुमचा आवाज येत असेल तर आवाज म्यूट ठेवत चला. ठीक आहे. मग आता या दोघांना 6 ने, बघा हे चारही नंबर 6च्याच टेबलमध्ये येतात. सो आपण त्या चौघांनाही 6 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येईल, 6च्या टेबलमध्ये 24 येतो. किती नंबरला, 6 4 जा 24. 6च्या टेबलमध्ये 30 येतो 5 नंबरला. ठीक आहे. आणि 6च्या टेबलमध्ये 6 येतो 1 नंबरला आणि 18 येतो 3 नंबरला. सो आपला आन्सर काय असेल, 4/5 प्लस 1/3. आता यांच्यात काय करणार आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय, तर 4 × 3 प्लस 5 × 1 आणि डिनॉमिनेटरला 5 × 3. आन्सर काय येईल, 4 3 जा 12 प्लस 5/15. सो आन्सर असेल 17/15. समजतंय का सर्वांना? नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 36/12 हा, नंबर बघा, 36/12 चॅट बॉक्स मध्ये टाकायला द्या ना. प्लस 7/14. 7/14. बरोबर. लक्ष द्या माझ्याकडे. कसं सोडवायचं हे उदाहरण. या दोघाही नंबरला डिवाइड करणार आपण डायरेक्ट 12च्या टेबलमध्ये. हे दोघेही नंबर येतात म्हणून 12 ने डिवाइड करा. आणि हे दोघेही नंबर तुमचे 7च्या टेबलमध्ये येतात म्हणून यांना 7 ने डिवाइड करा. ठीक आहे. हे जर डिवाइड केलं तर आन्सर कसं येतं बघा, तुमचा आन्सर येईल 12 1 जा 12, 12 3 जा 36, 7 1 जा 7, 7 2 जा 14. आन्सर काय येईल, तर इथे नंबर राहील तुमचा 3/1 प्लस 1/2. मग क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इथे काय येणार, 3 × 2. त्यानंतर यांची दोघांची क्रॉस मल्टिप्लाय काय येणार, 1 × 1. आणि ह्या खालच्या दोघांची मल्टिप्लिकेशन केली तर ती काय येते, तर ती येईल 1 × 2. आन्सर 6 प्लस 1/2. आन्सर असेल 7/2. लास्ट एक्झाम्पल बघा. लास्ट एक्झाम्पल आहे तुमचं 20/15, 30/20. ओके, जाऊ दे. हे तुमचं लास्ट उदाहरण. काय करणार आपण, तर या ठिकाणी पण डिवाइड करायचं आहे. डिवायडेशन करताना दोन्ही नंबर कशाच्या टेबलमध्ये येतात ते बघा. हे दोघेही नंबर 5च्या टेबलमध्ये येतात. हे दोघेही नंबर तुमचे 10च्या टेबलमध्ये येतात. ठीक आहे. मग आता हे जर डिवाइड केलं तर आपलं काय उत्तर येईल, 5च्या टेबलमध्ये 20 किती नंबरला येतो, 4 नंबरला येतो. 5च्या टेबलमध्ये 15 येतो 3 नंबरला. त्यानंतर 10च्या टेबलमध्ये 30 येतो 3 नंबरला. आणि 10च्याच टेबलमध्ये 20 येतो 2 नंबरला. जर आपण हे उदाहरण सोडवलं तर आन्सर काय येईल, 4/3 प्लस 3/2. हे नंबर जर सोडवले तर आपलं उत्तर काय असेल, तर 71/6. ओके, बघूया आपण. नंबरचं काय आहे ना, इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 2/1. हा 4 2 जा 17/6. बघू.
सर 2 ओके. upon 1. 4 to the 8 होईल 15 upon प्लस 3 3 the 9 आणि खाली 3 to the 6. आन्सर काय येईल 17 upon 6. 6. 17 कळालं? upon सगळ्यांना समजलं का? अशा पद्धतीची ही उदाहरणं होती. अजून उदाहरणं घेणार आहोत आपण. उदाहरण आहे 32 upon 5 प्लस 6 सर upon उत्तर 3. बॉक्स मध्ये टाकायचं आहे. हो, चॅट बॉक्स मध्ये टाका. इथे मला दिसून जातं. तुम्ही हे सोडवा बरं, उत्तर बघूया तुम्हाला जमतंय का. कोणाला काय अडचण आहे का यामध्ये? त्यांनी बोला. बाकीचे म्यूट आवाज जो आहे तो सर म्यूट थोडं ठेवतील. स्क्रीनवर खाली करा ना. नाही सर. हा ऑलरेडी होमवर्क दिलेला होता. फ्रॅक्शन सोडायचं का लाईट फ्रॅक्शन मला समजलं काय समजलं नाही शिवेंद्र तुला? सर मला वरचा प्रश्न कळाला नाही. सर लाईट फ्रॅक्शन सोडवायचे का लाईट फ्रॅक्शन अरे इथे हे सगळे अनलाईक फ्रॅक्शनचे एक्झाम्पल आहे ना. एक्झाम्पल पाहून सोडवायचे. कोणाला विचारून नाही सोडवायचं. आपल्याला एक्झाम्पल दिसतंय ना, हे एक्झाम्पल लाईकचं आहे का अनलाईकचं आहे ते आपण पाहून निरीक्षण करून सोडवायचं. परीक्षेत तुम्हाला मी सांगायला येणार आहे का हे लाईकचं आहे का अनलाईकचं आहे आपण ते? जर 10 उदाहरणाच्या खालच्या तर चालेल ना. पुन्हा एकदा काय म्हटलं? उत्तर पहिले कोण टाकलं? थांब रे जरा. ते हा. स्टेप नाही का तुम्ही ती मधली काय? स्टेप एक मिनिट काय म्हणतोय मला नाही कळत आहे. पुन्हा एकदा बोल. ती मधली स्टेप नाही का सर तुम्ही दिली 10च्या आणि 11च्या मधली 10च्या आणि 11च्या मधली कुठे 10 आणि 11? त्या काय सर तुम्ही लिहून द्यायला तिथं. इथं मला 10 आणि 11 दिसत नाही. 10व्या उदाहरणात का? काय काय बोलायचं तुला? नीट पुन्हा एकदा व्यवस्थित सांग काय आहे ते. 10व्या उदाहरणाच्या खाली तुम्ही लिहिलं नाही की ते 4. हे 4/3. हा सर. हा, त्याचं काय करायचं? सर तशी स्टेप खाली वापरली तर चालत. ती वापरायची रे प्रत्येक उदाहरणाला. जे शॉर्टेस्ट फॉर्म आहे तो. या वरच्या नंबरचा हा याला हे जे उत्तर आलंय ना याचं, या दोघांचा जो कॉम्बो आलाय ना, याला शॉर्टेस्ट फॉर्म म्हणतात. याला काय म्हणतात? शॉर्टेस्ट फॉर्म. थांब आता ते जरा प्रश्न कळाला नाही. लक्ष द्या नीट जरा मी काय सांगतोय तिकडे. सगळ्यात पहिले उत्तर कोणी तुम्हाला काय करायचंय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे उदाहरणामध्ये हे जे काही उदाहरण आहे ना, या उदाहरणामध्ये इथे 32/5 कुठल्याही टेबलमध्ये ते येत नाही. म्हणजे त्याला डिवाइड सुद्धा करायचं नाही. आता बघा 6 आणि 3 हे दोघेही नंबर 3च्या टेबलमध्ये येतात. मग आपण इथे सिम्पली डिवाइड करणार 3 आणि इथे घेणार 3 to the 6. कळालं? आता काय करायचं 32/5 प्लस 2/1 घ्यायचा. मग आता हे जर नंबर आहे डिनॉमिनेटर सेम नाही, छेद सारखे नाहीये, म्हणून आपल्याला काय करायचंय यांच्या दोघांची क्रॉस मल्टिप्लाय करायची. ही क्रॉस मल्टिप्लाय आपण इकडे लिहूया 32 × 1 प्लस काय करायचं ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणाची 5 आणि 2 ची मल्टिप्लिकेशन इथे खाली लिहायची. ठीक आहे. आता काय करायचं बघा ही तुमची मल्टिप्लिकेशन. आता काय करायचं आहे तर तुम्हाला डिनॉमिनेटरला ह्या दोघांचीही डिनॉमिनेटर लिहून टाकायचे. डिनॉमिनेटर काय होता 5 × 1. हे जर सोडवतो उत्तर येईल 32 प्लस 5 to the 10 आणि अपॉन येईल 5 1 जा 5. आपला आन्सर असेल 42/5. सर समजलं का? सर्वात उत्तर कोणी दिलं? उत्तर कोणी दिलं? सर्वात फास्ट उत्तर कोणी दिलंय आपण त्याचं नाव पण शोधूया. घ्या ना. सर्वात फास्ट उत्तर आहे ना अभिनवने दिलंय. तर स्क्रीन थोडी खाली या ना. खाली येऊ. सगळ्यांचे नाव सांगा ना. द्या ना. आता बघूया जे सुरुवातीचे पहिले 10 जण असतील मी त्यांचे नाव सांगेल. जो सर्वात फास्ट सोडवेल ते. बघूया कोण पहिल्या 10 मध्ये नंबर येतोय कोणाचा. हा ठीक आहे.
नंबर आहे 14/8 प्लस 6/3. बघूया बरं किती जणांना जमतंय. बघू सर्वात फास्ट उत्तर कोण देतं या प्रश्नाचं. जे फर्स्ट 10 असतील मी त्यांचे नाव घेईल. चॅट बॉक्स मध्ये बघूया. सार्थकने दिलं पण याचं उत्तर 4. बघूया बरोबर आहे का रॉंग आहे. ओके, सार्थक नंतर शौर्याने पण तेच उत्तर दिलंय. शौर्याचे सेम उत्तर आहे. अभिनव सेम आन्सर आहे. ठीक आहे. काय करायचंय तुम्हाला? सिंपली इथे आधी डिवाइड करूया या दोघांना. या दोघांना डिवाइड केलं तर आन्सर कशाने डिवाइड करणार? तर या दोघांना 2 ने डिवाइड करा आणि तर कोणी सार्थक दिलं? सार्थकने आणि याला डिवाइड करायचंय 3 ने. ठीक आहे, 10 जणांची नाव सांगा ना. लक्ष द्या. जणांची नाव सांगा. थांबा आता लक्ष द्या. तर लक्ष पण द्या त्याचं लक्ष उत्तर द्या. 15/4. मी तेच सांगतो ना, अजून मला उत्तर माहित नाही, त्यामुळे मी उत्तर आता बघूया काय उत्तर येते. तर या ठिकाणी आपण याला जर डिवाइड केलं तर इथे काय येणार? 2 4 8. इथे येणार 2 7 14. इथे बघा 3 1 3 3 2 6 होईल. मग आता नंबर जे राहिले ते काय राहिले? 7/4 प्लस 2/1. डिनॉमिनेटर सेम आहे का रे? नाही. मग आपण काय करणार? तर 7 × 1 प्लस 4 × 2 आणि इथे खाली काय लिहिणार आहे? तर 4 × 1 घेणार. मग याचं उत्तर जे आहे हे उत्तर काय असेल? 7 + 8/4. यांची दोघांची ऍडिशन येतील 15/4. ठीक आहे. मग आता हे करेक्ट उत्तर सर्वात आधी कोणी दिलंय तर ते आता आपण चेक करूया. ठीक आहे. बघा, हे उत्तर सर्वात फास्ट दिलं होतं अभिनवने. ठीक आहे. आणि सर्वात फास्ट आणि करेक्ट उत्तर जे देणार आहे तो आहे अभिनव नंतर उत्तर दिलं होतं रुद्रने करेक्ट. बरोबर. रुद्र नंतर सुयशने एकदम करेक्ट उत्तर दिलं होतं. त्यानंतर सार्थकने दिलेलं होतं. ज्ञानराजने दिलेलं आहे. ओके. त्यानंतर समर्थने दिलेलं होतं. नंतर आहे शर्वरीने दिलेलं आणि शिवेंद्रने दिलेलं होतं. शिवेंद्रने दिलं होतं. नंतर आयुषी आरुषीने दिलेलं आहे. त्यानंतर ओबी नाही, आरुषी नंतर राजने दिलेलं होतं. राज आदित्य. ओके. नंतर ओमने दिलेलं आहे आणि आनंदने दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा पुढचं उदाहरण. 7/10 मायनस 3/6. बघूया कोण फास्ट उत्तर देते. चला आता आपण चेक करू. 7 × 6
आता हे करायचे नाही डायरेक्ट, आधी डिवाइड करून घ्या. 3 आणि 6 दोघेही नंबर 3 ने डिवाइड होत आहेत. तो आन्सर काय येईल? 7/10 मायनस 3 1 the 3, 3 to the 6, 1/2. आन्सर मध्ये काय करायचं? 7 × 2 मायनस 10 × 1 डिवाइड बाय 10 × 2. आन्सर येईल 14 मायनस 10/20. आन्सर काय असेल? 4/20. ठीक आहे. मग हे आन्सर काय असेल? 2 to the 4, 2 10 the 20. त्यानंतर पुन्हा 2 ने डिवाइड केलं तर 2 1 the 2, 2 5 the 10. आन्सर येईल 1/5. नेक्स्ट एक्झाम्पल, 7/28 प्लस 6/54. करा बरं, बघूया सर्वात फास्ट उत्तर कोण देतोय आता. व्हेरी गुड. सर्वात फास्ट उत्तर सार्थकने दिलेलं आहे बरं पुन्हा. नंतर चरणने दिलेलं आहे. व्हेरी गुड. बघा, ज्यांचे उत्तर वेगळे येते त्यांनी जरा नीट व्यवस्थित लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं आधी काय करायचं? डिवायडेशन. डिवायडेशन केलं तर 7च्या टेबलमध्ये आपल्याला माहिती 28 येतो. मग आपण काय करणार? 7 1 the 7 आणि 7 4 the 28 लिहिणार. 6च्या टेबलमध्ये 54 येतो म्हणून 6 1 the 6, 6 9 the 54 करणार. आन्सर काय आलंय? 1/4 प्लस 1/9. मग आता उत्तर काय असेल? काय होईल? 1 × 9 9 प्लस 4 × 4 आणि 4 9 36 होईल. आन्सर 13/36 हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल, 20/8 मायनस 3/7. करा बरं, बघूया की जाणं जमतंय. व्हेरी गुड. मी क्लास घेतो. बघा बरं, ज्यांना उत्तर आलं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. इथे बघा, आधी 20 आणि 8 दोघेही नंबर 4च्या टेबलमध्ये येतात म्हणून दोघांना 4 ने डिवाइड करा. 4 ने डिवाइड केल्याचा आन्सर काय येईल बघा? 4च्या टेबलमध्ये 5 नंबरला 20 येतो आणि 4च्या टेबलमध्ये 2 नंबरला 8 येतो. बरोबर. त्यानंतर बघा काय करायचंय तुम्हाला? इथे 5 × 7 करा, मायनस 3 × 2 करा आणि डिनॉमिनेटरला काय घेणार? तर डिनॉमिनेटरला 2 × 7 करा.
हे जर सोडवलं तुम्ही तर तुमचं उत्तर काय येतं? 5 7 35 मायनस 3 टू द 6 आणि 2 7 14 येईल. ठीक आहे. मग आता हे जर सोडवलं तर आन्सर काय येतं? 35 मधून 6 मायनस केला तर किती रिमेन राहतात सांगा? 29 आणि 14 ऍज इट इज. कळलं का? हो सर. सर सर्वात फर्स्ट नंबर दिला ना अजून मार्क जाईल ना. अजून एक द्या ना. 39 14 सर. उत्तर कोण दिले? सर 14 नंबर कोण दिला? 14 नंबरचं नाही 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 जाणार. पुढचं उदाहरण बघा. 7/15 प्लस 3/12 करा बरं. चालू आहे बेटा. काय करायचं? तुला येतं ना? पप्पा त्याला काय म्हणतात? बघा, ज्यांना जमत असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. काय घेणार आन्सर? तर आन्सर या ठिकाणी बघा 7/15 ऍज इट इज लिहा. इथे 3 आणि 12 हे दोघेही नंबर 3च्या टेबल मध्ये येतात म्हणून आपण त्या दोघांनाही 3 ने डिवाइड करूया. 3च्या टेबल मध्ये 3 येतो 1 नंबरला आणि 12 येतो 4 नंबरला. सो इथे लिहिताना लिहा 1/4. आता काय करायचं? तर डिनॉमिनेटर सेम आहे का? सो नाही. मग काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय आतापर्यंत तुमच्या डोक्यात व्यवस्थित लक्षात ठेवा. काय? तर आपण करणार 7 × 4 प्लस 15 × 1 आणि खाली डिनॉमिनेटरला काय घेणार? 15 × 4. आन्सर 7 4 28 प्लस 15/60. आन्सर काय आहे ना? 8 5 13. चला 1 2 आणि 3 4. बघा 28 प्लस 15 आन्सर येईल 43/60. बघा किती जणांनी हे उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे तुमच्या समोर दिसत असेल. आणि सर्वात फास्ट कोणी दिलं ते पण तुम्हाला दिसत असेल. सर्वात फास्ट येणार आहे राजने सर्वात फास्ट उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर आयुषने दिलेलं आहे, प्रजितने दिलेलं आहे. ओके. ज्ञानराजचं पण आलेलं आहे. चरणचं पण उत्तर तेच आहे. चरण, वेदिका, ठीक आहे, रुद्र, समर्थ, आदित्य, ओम, आराध्या, अभिनव, कृष्णा, ठीक आहे, श्लोक, सार्थक, संग्राम, राम, देवशीष, मनस्वी. व्हेरी गुड. तुमचे आन्सर एकदम करेक्ट आहे. ठीक आहे, छान उत्तर. ज्यांचे चुकले आहेत मात्र त्यांनी व्यवस्थित दुरुस्त करून लिहा. तर नेक्स्ट एक्झाम्पल 5/8 मायनस 2/6. खूप सोपा नंबर आहे. आता डिवाइड करता आलं पाहिजे. बघा समर्थन सार्थकने सोडवलं पण. ओके. संस्कृती काही चुकलंय का बघ तर. व्हेरी गुड चरण. राज व्हेरी गुड. मानसी व्हेरी गुड. आयुष व्हेरी गुड. ईशान व्हेरी गुड. आदिती व्हेरी गुड. विरजा व्हेरी गुड. समर्थ त्या दोघांना 2 ने डिवाइड कर. ईशान व्हेरी गुड.
वेदिका गुड, रुद्र व्हेरी गुड, राम व्हेरी गुड, समर्थ त्या दोघांना 2 ने डिवाइड कर म्हणजे उत्तर तुझं बरोबर येईल. भूमिका, प्रेमराज व्हेरी गुड, आरुष व्हेरी गुड, यस ओवी व्हेरी गुड. लक्षात ठेवा डिवायडेशन करताना नेहमी व्यवस्थित डिवायडेशन ठेवायचे. छान सोडवलेलं आहे सगळ्यांनी. काय करायचं आहे तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे तिथे 2 आणि 6 हे दोघं आपल्याला माहिती 2 च्या टेबलमध्ये येतात म्हणून त्याला 2 ने डिवाइड करा. आन्सर येईल इथे 5/8. 2 3 जा 6 होतील आणि 2 1 2 होईल म्हणजे आन्सर येईल -1/3. आता काय करणार क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय कशी घेणार 5 × 3 -8 × 1 डिवाइड बाय 8 × 3. हे सोडवतं 5 3 जा होतील 15 अपॉन -8/24. आन्सर आहे 7/24. यस व्हेरी गुड. ठीक आहे सगळ्यांना आता मी होमवर्क साठी उदाहरण येतोय सोडवायचे आहेत. (10/5 + आता सगळ्यांनी डिवाइड करूनच सोडवायची उदाहरण. प्रत्येक उदाहरण हे डिवाइड करून जमलं पाहिजे. मुद्दाम छोटे उदाहरण देतो आधी छोटे उदाहरण जमतंय का बघा नंतर आपण मोठे उदाहरण घेऊ. हा तुमचा होमवर्क आहे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचं. मला PDF पाठवतो व्यवस्थित सोडवा. ठीक आहे आपण या ठिकाणी थांबणार आहोत आता.